थोड्याच वेळात विधिमंडळ कामकाज समितीची बैठक सुरू होते आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर 3 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि आता मंत्री आणि नेते देखील या बैठकीसाठी पोहोचायला सुरुवात झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आणि थोड्याच वेळात विधिमंडळ कामकाज समितीच्या या बैठकीला सुरुवात होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामुळे मंत्री नेते देखील या बैठकीला उपस्थित राहायला आता सुरुवात झालेली आहे। नेते दाखल होत आहेत। विधान भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊयात। स्वप्नील, कामकाज समितीची बैठक पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होते आणि त्यासाठी नेते देखील आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। कोणते कोणते नेते सध्या उपस्थित झालेले आहेत आणि या बैठकीचं स्वरूप नेमकं कसं असेल? शुभम, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक ही येत्या काही मिनिटांमध्ये सुरू होईल। आतापर्यंत या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधक सुद्धा दाखल झालेले आहेत। एकूणच या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक मुद्दे या ठिकाणी चर्चेला जातील। मात्र विरोधकांकडून या ठिकाणी जे कामकाज आहे ते जास्तीत जास्त वाढवून म्हणजे जास्त आठवड्यांचं कामकाज करण्यात यावं अशा प्रकारची मागणी राहील। एकूण 20 दिवसांचं जरी आता सध्या प्रस्तावित कामकाज असलं तरी यामध्ये 7 दिवसांची सुट्टी असणार आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज असणार आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे। त्यामुळे अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर खरं तर जास्तीत जास्त वेळ हा विरोधकांना त्यावरती चर्चा करण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी मिळावा यासाठी विरोधक आग्रही आहेत। मात्र या आजच्या बैठकीमध्ये सर्व अधिकारी सुद्धा आहेत आणि एकूण कशाप्रमाणे लक्षवेधी असतील, किती मुद्दे हरकतीचे असतील आणि एकूण कामकाजाचा क्रम हा आज ठरवला जाईल। 3 मार्च पासून हे अधिवेशन होते। खरं तर कमी दिवस हे सरकारकडे आणि विधिमंडळ कर्मचारी आहेत त्यांच्याकडे राहिलेले आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय होऊ शकतो आणि एकूण किती दिवसाचं कामकाज, खरं तर 20 दिवसाचं जे सध्याचं शेड्यूल आलेलं आहे त्यापेक्षा जास्त दिवस हे सत्ताधारी घेतात का? कारण नेहमीच विरोधकांची मागणी असते की 1 ते 1.5 महिना हे जे कामकाज आहे ते चालावं, या दरम्यान अनेक प्रश्न हे जनतेचे मांडता येतील आणि जो निधी हा जी तरतूद करण्यात येईल त्याचा सखोल अभ्यास करून विश्लेषण करता येईल। त्यामुळे एकूण या ठिकाणी विरोधकांची एक मागणी राहील की जास्तीत जास्त दिवसांचं हे कामकाज राहावं, तर दुसरीकडे याला सकारात्मक प्रतिसाद हा सत्ताधाऱ्यांकडून मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरा मुद्दा म्हणजे हरकतीचे मुद्दे असतील, एकूण लक्षवेधी असतील आणि अनेक जे प्रश्न असतील, तारांकित प्रश्न असतील, या संदर्भातली जी यादी असेल ती सुद्धा विधिमंडळाकडे पोहोचलेली आहे। सर्व आमदारांकडून तशा प्रकारची कार्यवाही ही करण्यात आलेली आहे। मात्र यावरती विधान भवनाकडून आता विधिमंडळाच्या आजच्या बैठकीतून नक्की काय आउटपुट निघतो आणि काय निर्णय खरं तर कामकाजाच्या संदर्भात घेतात हे महत्त्वाचं असेल। शुभ स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।